काय 6 डिसेंबर काय केले बाबासाहेबांनी? काय बोललास तू? कोणाबद्दल काय बोलत समजतं का तुला? गिरी झाली यार. काय आलं? बापानी पैसे नाही दिले पार्टीला बर्थडेच्या दिवशी. काय काय बोल थांबा 2 मिनिटं. हा भावा बोल ना. जय भीम भावा. हा भावा येणार आहे ना मी 6 डिसेंबरला ना भावा. आपलं प्रत्येक वर्षी असतं भावा. हा येणार आहे. चालेल चालेल भावा, तुला पण मी कॉल करतो. हा नक्की भावा नक्की. काय आलं? काय नाही रे. काय आलं बोल. अरे काय 6 डिसेंबर काय केले बाबासाहेबांनी? अरे भावा असं नको बोलूया. काय बोललास तू? कोणाबद्दल काय बोलत समजतं का तुला? समजा ना भावा. अरे भावा जाऊ दे तू नको येऊ. अरे पण काय बोलायचं? कोणाबद्दल काय बोलायचं? काय यार. अरे काय नाही सोड, जाऊ दे. असते अरे काय नाही तू नको एवढं बोलू. तुझी काय प्रेग्नेंट आहे ना बाबा? हो. किती महिना? 7वा महिना चालू. मग भावाला अवघड होत असेल ना कामाला अपडाऊन करणं येणं जाणं. सुट्टी पण नाही त्याच्यात. नाही मॅटर्निटी लीव्ह आहे ना. मॅटरचं लिहू आहे. हो मी विसरलेलो भावा. आणि तुझं घर खर्च आणि शिक्षणाचं कसं चालतं कसं मग भावा? बाबांची पेन्शन आहे. पेन्शन पण येते का भावा? ओके. मग आता हे तुला जे मारायला आलेले भावा मारत होते, मग त्यांनी जर तुला मारलं असतं तू पण त्यांना मारला असतं ना भावा वापस? का कोर्टामध्ये दाखवलं असतं ना कायद्याच्या जोरावर. ओके कोर्टामध्ये दाखवलं असतं का? मग मी काय बोलतो तो भावा, हे कायद्याचे जो तू जे बोलतोय ना भावा, हा कायदा माझ्या बाबांनी लिहिलेला आहे, म्हणजेच बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. आणि जे आता मॅटर्निटी लिव्हचं तू बोललास ना, हे पण त्या कायद्यामध्ये मेन्शन आहे. बाबासाहेबांनी ते मेन्शन केलेलं आहे. नंतर जी तुला पेन्शन आता येते तुझ्या वडिलांना, ती पण त्या बाबासाहेबांनी त्याच्यात मेन्शन केलेली आहे. बाबासाहेबांच्या कायद्यामुळे ती मेन्शन येते तुला. त्याच्यानंतर तू आता ज्या कायद्याच्या जोरावर बोलत होतास ना की त्यांना कोर्टात दाखवलं असतं, हा कायदा पण भावा माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. आणि तू बोलतो बाबासाहेबांनी काय केले काय नाही करून. ठीक आहे बाबा, काय नाही, तुला पण माहिती नाही, तुला कोणी सांगितलं पण असेल, त्याच्यात तुझी चुकी नाही. चल ठीक आहे येतो मी. अरे बाबा थांब ना. हा बोल ना. मी पण येतोय रे. तू पण येतो? अरे काय नाही बाबा काय नाही, एक नंबर. चल आपण पण जायचं, तुला पण